वेलकम. ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ या चॅप्टर मधला लास्ट पॉइंट आपण बघतोय ह्युमन इव्हॉल्युशन. या ह्युमन इव्हॉल्युशन या पॉइंट मध्ये एक चार्ट आपण बघणार आहे आणि त्या चार्ट मध्ये ह्युमन इव्हॉल्युशनचे जे वेगवेगळे स्टेजेस आहेत, फॉर एक्झाम्पल ड्रायोपिथिकस, रॅमापिथिकस, ऑस्ट्रालोपिथिकस, होमो हॅबिलस, होमो इरेक्टस, निअँडरथल मॅन आणि होमो सॅपियन्स या वेगवेगळ्या स्टेजेस मधले काही कॅरेक्टर्स आपण बघणार आहे. कोणते कॅरेक्टर्स आपण इथे बघणार आहे किंवा कोणते इन्फॉर्मेशन आपण त्यांची बघणार आहे, तर त्यांचा अपीअरन्स, साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड, कोणत्या जिओलॉजिकल पिरियडमध्ये ते अर्थवरती प्रेझेंट होते, त्यानंतर त्यांचं पोश्चर कसं होतं, त्यांच्यामध्ये क्रॅनियल कॅपॅसिटी कशी होती, त्यांच्यामध्ये स्केलेटल फीचर्स नक्की कसे होते आणि अजून काही स्पेशल फीचर्स त्यांच्यामध्ये होते का, हे पॉइंट आपण त्या चार्टद्वारे या पॉइंटमध्ये स्टडी करूयात. ह्युमन इव्हॉल्युशनच्या या चार्टमध्ये फर्स्ट इव्हॉल्युशनरी स्टेज आपण बघूयात, ड्रायोपिथिकस. अपीअरन्स एप लाईक, साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड, लेक विक्टोरिया ऑफ आफ्रिका, हरितलंगा हिमाचल प्रदेश या दोन ठिकाणी फर्स्ट टाइम या ड्रायोपिथिकसचे फॉसिल्स रेकॉर्ड केले. पिरियड मिओसिन इपॉक 20 to 25 मया. मया मीन्स मिलियन इयर्स ॲगो. जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये मिओसिन या इपॉक मध्ये हा ड्रायोपिथिकस प्रेझेंट होता. त्याचे स्केलेटल फीचर्स चे रेकॉर्ड नाहीत. पोश्चर इट शोड सेमी इरेक्ट पोश्चर. त्याची क्रॅनियल कॅपॅसिटी पण त्याचा रेकॉर्ड अवेलेबल नाही. स्पेशल फीचर्स क्लोज सिमिलॅरिटी टू चिंपांजी. आपल्याला माहिती आहे चिंपांजी इज अ मॉडर्न एप आणि या चिंपांजी सारखे ह्याचे जास्त त्याचे फीचर्स होते, सिमिलॅरिटी होती. नेक्स्ट इव्हॉल्युशनरी स्टेज बघूयात, रॅमापिथिकस. अपीअरन्स मॅन लाईक, साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड, शिवालिक हिल्स इन इंडिया अँड इव्हन इन केनिया. हिमालयामधल्या शिवालिक हिल्स जे आहेत तिथं याचे फॉसिल्स सापडले होते आणि केनियामध्ये जे फॉसिल्स सापडले होते त्याला केनिओपिथिकस असं सुद्धा म्हणतात. आता हा कोणत्या जिओलॉजिकल पिरियड मध्ये अर्थवरती प्रेझेंट होता बघूयात. मिओसिन अँड अर्ली प्लिओसिन इपॉक 14 to 12 मिलियन इयर्स ॲगो. पोश्चर इरेक्ट. त्याची पण क्रॅनियल कॅपॅसिटीचं रेकॉर्ड नाही आणि स्पेशल फीचर्स सुद्धा त्याचे अवेलेबल नाहीत. त्यानंतर नेक्स्ट स्टेज आहे ऑस्ट्रालोपिथिकस. खूप इम्पॉर्टंट अशी इव्हॉल्युशनरी स्टेज आहे कारण ऑस्ट्रालोपिथिकसला एप आणि मॅन यांच्यामधली कनेक्टिंग लिंक कन्सिडर केलं जातं. अपीअरन्स कनेक्टिंग लिंक बिटवीन एप अँड मॅन खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे ऑब्जेक्टिव्ह साठी. साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड टाउंग इन साऊथ आफ्रिका, इथिओपिया अँड टांझानिया. ऑस्ट्रालोपिथिकस लेट प्लिओसिन और अर्ली प्लिस्टोसिन इपॉक मध्ये 4 to 1.8 मिलियन इयर्स ॲगो अर्थवरती प्रेझेंट होता. त्याचे स्केलेटल फीचर्स बघूयात. नॉट टॉलर दॅन 4 feet, जॉज लार्जर, प्रोग्नॅथस फेस म्हणजे त्याच्याकडं एप सारखं स्लांटिंग फोरहेड होतं. चिन ॲब्सेंट, लंबर कर्वेचर प्रेझेंट. आपल्या व्हर्टेब्रल कॉलम मध्ये सर्वायकल, थोरॅसिक, लंबर, कॉक्सिजियल असे व्हर्टेब्री असतात, तर त्याच्यामध्ये लंबर व्हर्टेब्रीमध्ये जो लंबर कर्वेचर दिसतो एस शेप्ड, हा एस शेप्ड लंबर कर्वेचर ऑस्ट्रालोपिथिकस मध्ये सुद्धा प्रेझेंट होता. पोश्चर अपराईट. क्रॅनियल कॅपॅसिटी 450 to 600 cc. आपण जर बघितलं तर ऑस्ट्रालोपिथिकसची जी क्रॅनियल कॅपॅसिटी आहे ही एप सारखी होती. स्पेशल फीचर्स मॅन विथ एप ब्रेन. या ऑस्ट्रालोपिथिकस मध्ये बरेचसे जे काही फिजिकल फीचर्स होते ते मॅन सारखे होते, पण त्याचा ब्रेन जो होता तो एप सारखा डेव्हलप झालेला होता, म्हणून त्याला मॅन विथ एप ब्रेन असं म्हटलंय. पॉइंट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट इव्हॉल्युशनरी स्टेज होमो हॅबिलस. अपीअरन्स हँडी मॅन लाईक. ही जी स्टेज आहे होमो हॅबिलस, त्यांनी फर्स्ट टाइम टूल्स तयार करायला सुरुवात केली म्हणून त्याला हँडी मॅन असं सुद्धा म्हटलंय. साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड ऑल्डव्हाय
जॉर्ज टांझानिया इन आफ्रिका. हा होमो हॅबिलस लेट प्लिओसिन और अर्ली प्लिस्टोसिन इपॉक मध्ये 2.5 to 1.4 मिलियन इयर्स अगो अर्थवरती प्रेझेंट होता. स्केलेटल फीचर्स लोअर जॉ, लाइटली बिल्ट, डेंटिशन मोर लाईक मॉडर्न मॅन, स्मॉलर मोलार्स. आपण जर एप मध्ये बघितलं तर त्यांचे जॉ हे हेवीली बिल्ट असतात आणि त्यांचे जे टीथ आहेत ते ह्यूज असतात. इथं होमो हॅबिलस मध्ये आपल्याला मॉडर्न मॅन सारखे आपल्यासारखं डेंटिशन दिसतंय. त्यांचे मोलार्स ह्या स्मॉलर दिसतात. पोश्चर इरेक्ट, क्रॅनियल कॅपॅसिटी 650 to 800 cc. इथं क्रॅनियल कॅपॅसिटी ऑस्ट्रालोपिथिकस पेक्षा थोडी वाढलेली दिसतेय. स्पेशल फीचर्स प्रोबॅबली डिड नॉट ईट मीट, म्हणजे हा कार्निवरस नव्हता. मेड टूल्स फ्रॉम स्टोन्स, निकनेम्ड हँडीमॅन. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे, त्याचं निकनेम होतं हँडीमॅन. नेक्स्ट आपण स्टेज बघूयात होमो इरेक्टस. अपीअरन्स एप मॅन, हा एप आणि मॅन दोघांसारखा दिसायला होता. साइट ऑफ फॉसिल रेकॉर्ड जावा अँड पेकिंग. हा होमो इरेक्टस मिडल ऑफ प्लिस्टोसिन इपॉक 1.5 मिलियन इयर्स अगो अर्थवरती प्रेझेंट होता. स्केलेटल फीचर्स 5 feet इन हाईट, प्रोग्नॅथस फेस, म्हणजे एप सारखं स्लांटिंग फोरहेड असणारं फेस होतं. मॅसिव्ह जॉज, ह्यूज टीथ, चिन ॲब्सेंट, बोनी आयब्रो रिजेस प्रेझेंट. एप सारख्या बोनी प्रॉमिनंट अशा आयब्रो रिजेस ह्या होमो इरेक्टस मध्ये प्रेझेंट होत्या. पोश्चर इरेक्ट, हा इरेक्टली बायपेडल लोकोमोशन दाखवत होता. क्रॅनियल कॅपॅसिटी 900 cc. आपल्या इथे लक्षात येते की जसजसं इव्हॉल्युशनरी स्टेजेस पुढे चाललेत तसतशा क्रॅनियल कॅपॅसिटी त्यांची वाढत चालली आहे. स्पेशल फीचर्स बघूयात आपण होमो इरेक्टसचे. प्रोबॅबली एट मीट. ऑमनिओरस, हा ऑमनिओरस होता. व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन दोन्ही फूड खात होता. माइट हॅव यूज फायर, हा पॉइंट इथे इम्पॉर्टंट आहे. त्यानं फर्स्ट टाइम त्या इव्हॉल्युशनरी स्टेज मध्ये फायरचा यूज केला. नेक्स्ट स्टेज आपण बघूयात निअँडरथल मॅन. अपीअरन्स ॲडव्हान्स्ड प्रीहिस्टॉरिक मॅन. ह्याच्यामध्ये खूप मॉडिफिकेशन झालेले आपल्याला दिसतात म्हणून त्याला ॲडव्हान्स्ड प्रीहिस्टॉरिक मॅन म्हटलंय. साइट ऑफ फॉसिल रेकॉर्ड निअँडरथल व्हॅली, जर्मनी, म्हणून त्याला निअँडरथल मॅन असं नाव दिलंय. हा निअँडरथल मॅन लेट प्लिस्टोसिन इपॉक मध्ये 1 lakh to 40,000 इयर्स अगो अर्थवरती प्रेझेंट होता. त्याचे स्केलेटल फीचर्स बघूयात. हेवी बिल्ट, शॉर्ट प्रॉमिनंट ब्रो रिजेस, लो फोरहेड, डीप जॉज, चिन ॲब्सेंट, आउटवर्डली कर्व्ड थाय बोन्स. निअँडरथल मॅन मध्ये आयब्रो रिजेस ह्या प्रॉमिनंट होत्या. लो फोरहेड आहे, चिन ॲब्सेंट आहे आणि त्याचे जे थाय बोन्स आहेत ते आउटवर्डली कर्व्ड आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येते की त्याच्यामध्ये बायपेडल लोकोमोशन चांगल्या पद्धतीचं असेल. त्यानंतर पोश्चर इट शोड इरेक्ट पोश्चर. क्रॅनियल कॅपॅसिटी 1400 cc. स्पेशल फीचर्स यूज्ड हाईड, बरीड देअर डेड अँड कन्स्ट्रक्टेड फ्लिंट टूल्स. याच्यावरून आपल्याला असं दिसतंय की निअँडरथल मॅन हा ग्रुपनी फॅमिलीनं राहत होता. सो त्यांच्यामध्ये जर एखाद्या पर्सनची डेथ झाली तर ते त्याचं दफन करत होते. म्हणजेच आपल्याला लक्षात येते की त्यांच्यामध्ये कल्चरल व्हॅल्यूज किंवा इमोशनल व्हॅल्यूज हे डेव्हलप होताना दिसतात. नेक्स्ट स्टेज आपण बघतोय होमो सॅपियन्स. अपीअरन्स मॉडर्न मॅन. तर ह्याचे फॉसिल्स जे आहेत होमो सॅपियन्सचे ते आफ्रिकामध्ये सापडले. पोश्चर इरेक्ट पोश्चर आहे त्याचं. क्रॅनियल कॅपॅसिटी 1450 cc ही त्याची क्रॅनियल कॅपॅसिटी आहे. आपण जर क्रॅनियल कॅपॅसिटी कम्पेअर केली तर आपल्या लक्षात येते की ऑस्ट्रालोपिथिकसची क्रॅनियल कॅपॅसिटी ही 450 to 600 cc होती आणि आता होमो सॅपियन्सची क्रॅनियल कॅपॅसिटी 1450 cc. याचा अर्थ ब्रेनची डेव्हलपमेंट खूप जास्त झालेली आपल्याला दिसते. स्पेशल फीचर्स डेव्हलप डिस्टिंक्ट रेसेस. म्हणजे आता आपण जर बघितलं तर मॉडर्न मॅनच्या वेगवेगळ्या रेसेस आपल्याला दिसतात.
निग्रॉइड, कॉकेशियन्स, मंगोलियन ह्या सगळ्या वेगवेगळ्या रेसेस डेव्हलप झालेल्या दिसतात ह्या होमोसॅपियन्स मध्ये. अजून एक स्पेशल फीचर आहे डेव्हलप केव आर्ट अबाउट 18,000 इयर्स अगो. आता हे जे होमोसॅपियन्स आहेत किंवा निअँडरथल मॅन आहेत हे केव्ज मध्ये राहत होते, गुहेमध्ये राहत होते. तर त्या केव्जला डेकोरेट करण्यासाठी त्यांनी पेंटिंग करायला सुरुवात केली हे आपल्याला इथे दिसतंय. आणि आता आपण बघतो हे जे काही सगळे इव्हॉल्युशनरी स्टेजेस आहेत त्यांच्यामध्ये मॉडर्न मॅन म्हणजे आपण आता अर्थवरती प्रेझेंट आहोत, डॉमिनंट आहोत. आणि आपली जी इव्हॉल्युशनची जर्नी आहे ती स्टील कंटिन्यूस आहे. बघा आता आपण या चार्टमध्ये ह्युमन इव्हॉल्युशनच्या वेगवेगळ्या इव्हॉल्युशनच्या स्टेजेस बघितल्या. ह्याच्यामध्ये मोस्टली क्रॅनियल कपॅसिटीवरती आजपर्यंत ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या लक्षात येते हा चार्ट बघितल्यावर की ऑस्ट्रालोपिथेकस ही जी एक ह्युमन इव्हॉल्युशनची स्टेज आहे ही खूप इम्पॉर्टंट स्टेज आहे कारण त्याला आपण कनेक्टिंग लिंक बिटवीन एप अँड मॅन असं म्हणतो. तर या ऑस्ट्रालोपिथेकस या पॉइंटवरती शॉर्ट नोट येऊ शकते. त्याच्यामध्ये एपचे कोणते कॅरेक्टर्स आहेत, मॅनचे कॅरेक्टर्स कोणते आहेत असे काही स्पेशल क्वेश्चन्स येऊ शकतात. कोणत्या जिओलॉजिकल पिरियडमध्ये हे वेगवेगळे स्टेजेस प्रेझेंट होते हे असे वेगवेगळे क्वेश्चन्स या चॅप्टरच्या ह्युमन इव्हॉल्युशन ह्या पॉइंटवरती येऊ शकतात. इथं आपला हा ओरिजिनल इव्हॉल्युशन ऑफ लाईफ हा चॅप्टर कंप्लीट होतोय. थँक्यू.